हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमची अस्मी. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. अँड आज मी बनवणार आहे ओरिओ पॅनकेक. अँड मी इथे घेतलेला आहे 1 पॅकेट ओरिओ चॉकलेटवालं. तुम्ही जर व्हॅनिलावाला घेतलं तर चांगलं आहे, चॉकलेटवाला घेतलं तरी चांगलं आहे, ॲज युअर विश. मी कधी स्ट्रॉबेरीवाला ट्राय नाही केलं, मला ट्राय करायचं आहे स्ट्रॉबेरीवालं. सो मी इथे एका ओरिओला आणि त्याच्या क्रीमला जुदा करते आहे फोकनी, बिकॉज मला दुसरं काय म्हणजे होतं, बट मला फोक आला हातात. सो मी विचार केला कशाला उगाचच मेहनत करायची, मेहनत तर करायला लागणार आहे. सो आपल्याला इकडे सगळ्या ओरिओसचं क्रीम काढायला लागणार आहे. सो आपण 1 2 3 हे डबल चुटकी झाली सोडा. तर असं चुटकीने काम झालं असतं तर किती बरं झालं असतं. मी तर सगळं चुटकी वाजवून गेलं असतं. आपण ह्याच्यामध्ये जरा प्रेशर टाकू, बसतंय तरी पण यू नो. सो आपण त्याच चुटकीने वापस ग्राइंड पण करून घेऊया गाईज. पण हे खूप कमी आलं आहे, कमी झालं आहे ग्राइंड. म्हणजे अख्खं फुल डब्बा, मिक्सरचा डब्बा अख्खा फुल भरून होता, बट आता पूर्ण हाफ झाला आहे. सो मी सगळी ह्याच्यामध्ये टाकते आणि मी ह्याच्यामध्ये मैदा ॲड करते आहे बिकॉज ते कमी झालेलं आहे. अँड मिल्क अँड मैदा ॲड करते आहे. त्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा पण ॲड केला आहे, बट मी मीन्स तो मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला. सो आपण विस्करने विस्क करून घेऊया. आपल्याला अजून दूध लागणार आहे थोडंसं. मीन्स ते आता खूप हे मी तर बोलते, तुमच्याकडे विस्कर असेल तर विस्करनी करा विस्क, किंवा तुम्ही चमच्याने केलं ना उत्तम आहे, ॲज युअर विश. पण मी तर पुढच्या वेळेसपासून चमचा घेईल, बिकॉज मी घरात असं नाही, मी घरात एकटी होती, बट व्हिडिओ काढणारी मी एकटी होते, एका हाताने जमत नव्हतं म्हणून सोडा. मी आता दूध ॲड केलेलं आहे. आता मग दूध ॲड केलं आहे, बट ते दूध खूप जास्त झालेलं आहे. तुम्ही थोडं थोडं टाकून हे करून घ्या, कारण की माझ्याकडून खूप दूध पडलेलं आहे. एवढं ते आता खूप पातळ होईल. घट्ट पाहिजे आपल्याला, घट्ट. तर हे जे बबल येत आहेत ना, तसे बबल नको आहे आपल्याला. प्लेन बॅटर हवं आहे, प्लेन. सो आपण आता मिक्स करूया. मला मज्जा येते असं करायला, बट ते हल्लं नाही पाहिजे. हल्लं तर मग अख्खं उडेल आणि माझी मम्मी मला उडवेल. सो आपण इथे जरा टेस्ट करूया. साखर कमी आहे जरा, आपण साखर टाकू. थांबा, 3 2 नाही, थांबा नाही, आता नाही, थोड्या वेळाने. 3 2 1 गो. तर आपण साखर टाकलेली आहे. हेच मी वापस एकदा बोलते, खरं सांगते, मी असं चुटकीने जर काम झालं असतं तर भाई लाईफ सेट आहे. लिटरली मी तर चुटकीनेच केलं असतं सगळं. सो सोडा सोडा मी टाकला त्याच्यामध्ये. सो आपण मिक्स करूया. तर असं मीन्स हे पातळ झालं आहे, जरा घट्ट, म्हणजे हे पण चालेल, बट जरा घट्ट असलं पाहिजे. ह्याने पॅनकेक्स जरा फ्लॅट होतील. आपल्याला फ्लॅट पॅनकेक्स नको आहेत, आपल्याला जरा फ्लफी, म्हणजे फ्लफी होतील ह्याच्याने, बट आपल्याला खूप 2-3 वेळा टाकायला लागेल देन, म्हणून जरा घट्ट हवं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये होतं ना तेव्हा घट्ट होतं, तसं तुम्ही ती व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला समजलंच असेल कसं घट्ट करायचं आहे. देन आता आपण गॅस पेटू. मी तवा ऑलरेडी ठेवलेला होता, बिकॉज मला माहिती होतं वापस तवा काढायचा, मग
हे करायचं, म्हणून मी ऑलरेडी तवा काढून ठेवलेला. मग आपण वापस एकदा मिक्स करू. अँड मी तुम्हाला नव्हती बोलली, मीन्स आपण याच्यामध्ये आता मी विचार करते की क्रीममध्ये दूध टाकून आपण हे करू. सो दीदी इज केम फॉर रेस्क्यू. आता दीदी ते करेल, मी हे करेल. तवा गरम झालेला आहे. मी पटकन पॅनकेक्स काढते जास्त गरम व्हायच्या आधी. अँड गाईज, मी मैदा जो बाजूला चिटकलेला ना तो मैदा काढते आहे. बिकॉज मी तुम्हाला बोललेली विस्कर नका घेऊ, तुमच्याकडे चमचा असेल ना चमच्याने करा. मी तेच बोललेली तुम्हाला, चमच्याने करा उत्तम आहे. बिकॉज चमच्याने साईडला नाही राहणार ना म्हणून, आणि चमच्याने जमेल तरी ॲटलिस्ट एका हाताने. सो दीदी तिकडे तिचं करते, तिचं नाही म्हणजे माझंच करते, बट ती करते. सो आपण इथे करू. मेन म्हणजे मी छोटूसा चमचा घेतला आहे, जरा मोठा चमचा घ्या. हा छोटा चमचा आहे ना, याने जमणार नाही, छोटे पॅनकेक्स येतील. आणि मी इथे थोडंसं बटर जास्त टाकलं आहे, म्हणजे बटर बरोबर टाकलं आहे, वाईप करून नाही घेतलं आहे, वाईप करून घ्यायचं आहे. मी तसंच टाकलं. सो गाईस, तुम्ही असं टाकू नका, हे माझं खराब होणार. मी सांगते तुम्हाला, हे माझं खराबच होईल. बिकॉज मी तेलामध्ये टाकल्याने गॅस खूप हे होतं, म्हणून हे सो माझं खराब होऊ शकतं, माहीत नाही. चांगलं पण होईल. गाईज प्लीज. चांगलं झालं. नाही, फर्स्टवालं खराब झालेलं. सो मी काय बोलते, ह्याच्या आधी जे बनवलेलं ना ते खराब झालं, ते छोटूसं होतं, ह्याच्यापेक्षा पण छोटं होतं म्हणून. सो जरा मी आता पण बोलते तुम्हाला की दूध कमी टाका, घट्ट बनवा जरासं. बिकॉज आता तुम्ही बघितलं ना किती फ्लॅट झालं आहे, हे नाही झालं आहे. सो आपण बघू, एकदम सही दिसतं आहे, चॉकलेटी. सो दीदी आली आहे, दीदी करते आता, म्हणजे मी हे करते, दीदी आता म्हणजे दीदी टाकेल. अँड दीदी इज हिअर. बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.